1 मे 2026 महाराष्ट्र दिन. संपूर्ण महाराष्ट्र हा दिन साजरा करत होता. झेंडे होते, मिरवणुका होत्या, आनंद होता. पण पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात नासरापूरमध्ये एका घरात एक आई वाट बघत होती. तिची 3 वर्षाची मुलगी खेळायला गेली होती. संध्याकाळ झाली, मुलगी परत नाही आली. रात्र झाली, मुलगी परत नाही आली. आणि दुसऱ्या दिवशी जे सापडलं ते ऐकण्याची हिंमत असेल तरच पुढे ऐका. मित्रांनो, 1 मे दुपारची वेळ. नासरापूर गाव भोर तालुक्यातील पुणे जिल्ह्यात वसलेलं. 3 वर्ष 2 महिन्याची एक चिमुकली घराजवळ खेळत होती. तेव्हा आला भीमराव कांबळे नावाचा 65 वर्षाचा गावातलाच ओळखीचा माणूस. त्याने सांगितलं, चल गोड देतो आणि एक छोटी वासरू देखील तुला बघायची आहे का? त्या चिमुकलीने हळूच हो म्हटलं. ती गेली त्याच्यासोबत निरागसपणे. आणि त्या गोठ्याजवळच्या शेडमध्ये भीमराव कांबळेने जे केलं ते सांगताना आज शब्द देखील अपुरे पडतात. त्या मुलीवर अत्याचार केला आणि नंतर तिला गुदमरून छातीवर मार देऊन संपवलं. फक्त 3 वर्ष वय. किती? 3 वर्ष. संध्याकाळची मुलगी परत नाही आली. आई बाबा शोधत राहिले, गाव शोधत राहिलं. रात्री उशिरा मुलीचा मृतदेह सापडला. त्या आईने जेव्हा ते बघितलं तेव्हा तिचा आक्रोश बघून संपूर्ण गाव देखील हादरलं. बाबा म्हणाले, आम्ही मागच्या 2 महिन्यात जे सहन केलं ते शब्दात देखील सांगता येणार नाही. 1 मे रोजीच पोलिसांनी भीमराव कांबळेला अटक केली. गुन्हा झालेल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने SIT स्थापन केली. त्यात 15 पोलीस अधिकारी आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून विजयमाला पवार होते. हे सगळे जवळजवळ 24 तास काम करत राहिले. झोप नाही, विश्रांती नाही. आणि फक्त 16 दिवसात हे सांगण्यासाठी आकडे देखील अपुरे आहेत. 28 मे चार्जेस फ्रेम तयार झाले. पुण्याच्या शिवाजीनगर विशेष न्यायालयात जज SR साळुंखे साहेब. पुढचे दिवस 55 साक्षीदारांची तपासणी सुरू झाली. पुरावे सादर झाले, युक्तिवाद झाला. आणि 25 जून 2026ला गुन्हा झाल्यापासून अवघ्या 55व्या दिवशी भीमराव कांबळेला दोषी म्हणून घोषित करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा श्वास घेतला. पण आता होता सगळ्यात मोठा क्षण. शिक्षा काय? 29 जून 2026 पुणे विशेष न्यायालय. जज साळुंखे यांनी निकाल वाचायला सुरुवात केली. हे प्रकरण रेरेस्ट ऑफ रेअर आहे. हा गुन्हा अमानुष आहे. आरोपीने फक्त स्वतःच्या वासनेसाठी एका निरागस 3 वर्षाच्या मुलीचा जीव घेतला आणि म्हणून भीमराव कांबळे फाशी. तिहेरी फाशीची शिक्षा 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी. त्या क्षणी कोर्टाबाहेर मुलीचे आईबाबा ढसाढसा रडले. पण यावेळी त्यांचे दुःखाचे अश्रू नव्हते, हे होते न्यायाचे अश्रू. मित्रांनो, भारतात बलात्कार हत्येच्या केसेसमध्ये न्याय मिळायला सरासरी किती वेळ लागतो हे माहीत आहे का? वर्ष, कधीकधी दशकं देखील. निर्भया केस 2012मध्ये गुन्हा आणि फाशी झाली 2020मध्ये. किती? 8 वर्ष. आणि नासरापूर 1 मेला गुन्हा झाला, 29 जूनला फाशीची शिक्षा. फक्त 59 दिवस. भारताच्या इतिहासात बलात्कार हत्येच्या केसेसमध्ये इतक्या वेगाने न्याय कधीच मिळाला नव्हता. CM फडणवीस म्हणाले, हा एक नवा बेंचमार्क आहे. आणि मुलीचे आईवडील म्हणाले, आम्हाला न्याय मिळाला, पण आता एकच इच्छा आहे की फाशीची अंमलबजावणी लवकर व्हावी. भीमराव कांबळे नेमका होता कोण? आणि हा भीमराव कांबळे काही निरुपद्रवी माणूस नव्हता. कोर्टानं नमूद केलं की याला आधीही गुन्ह्यांचा इतिहास आहे. याने आपल्या चुकीच्या वागणुकीत बदल करण्याची कोणतीही इच्छा दाखवली नव्हती. 65 वर्ष वय, गावातला ओळखीचा माणूस आणि तरीही एका 3 वर्षाच्या मुलीवर गोड आणि वासराच्या आमिषाने घेऊन जातो. हे माणूस पण आहे का? हा माणूस आहे का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रानं विचारला. नासरापूर एक छोटंसं गाव जे आता संपूर्ण देशाला माहीत झालं. एका वेगळ्याच कारणासाठी, न्यायासाठी. एका 3 वर्षाच्या चिमुकलीला तिच्या हयातीत न्याय मिळाला नसता, पण तिच्या आईबाबांना 59 दिवसात न्याय मिळाला. हे शक्य झालं फक्त एका SITमुळे जी झोपली नाही, एका जजमुळे ज्यांनी घाई केली आणि एका व्यवस्थेमुळे जी यावेळी जागी होती. आपण नेहमी म्हणतो न्याय उशिरा मिळतो,
पण नासरापूरने सांगितलं, इच्छाशक्ती असेल तर न्याय लवकरही मिळतो. तुम्हाला काय वाटतं? भारतातल्या प्रत्येक अशा केसेसमध्ये असाच जलद न्याय व्हायला हवा का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हिडन वर्ल्डवर अशाच खऱ्या, महत्त्वाच्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या कहाण्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.